प्रजापूर गावामध्ये मोहन नावाचा एक मिस्त्री राहायचा. हा मिस्त्री आपल्या कामामध्ये खूप पारंगत आणि मेहनती होता. हल्लीच मोहनच्या मुलगी दिव्याचं लग्न ठरलं होतं. आता तर दिव्याचं लग्न ठरलं आहे हो. खूप आनंदाची गोष्ट होईल जर हिचं लग्न 1 वर्षाच्या आतात होऊन जाईल. हो, पण हे घर खूप खाली खाली होईल दिव्याच्या विना. पण बाबा, लग्न 1 वर्षात होऊन जाईल. तुम्ही 1 वर्षात सगळ्या गोष्टी सांभाळून तर घ्याल ना? तू काळजी नको करू बाळा, हे माझं काम आहे. पण तरी पण हो, दिव्याचं बोलणं बरोबर आहे. तुमचं तर काम खूप जास्त वाढून जाईल. हा, आले तर आहेत. मी एकदा जाऊन सरपंचांना भेटतो. काय माहीत त्यांच्याकडे काही जुगाड असेल तर. ठीक आहे, जसं तुम्हाला बरं वाटतं. मोहन मग सरपंचीच्या घरी निघून जातो. अरे सरपंच, कसे आहात? सगळं ठीक तर आहे ना? आतापर्यंत सगळं ठीक होतं, पण आता तू जे सांगशील त्यानंतर माहीत पडेल पुढं चांगलं राहील की नाही राहील. सरपंच तुम्ही पण ना. अरे काही नाही, तू सांग कसं काय येणं झालं. सरपंच, तुम्हाला तर माहीत आहे दिव्याचं लग्न 1 वर्षानंतर करायचं ठरवलं आहे, ज्यासाठी मला त्यावेळेस काही पैशाची गरज पडू शकते. त्यामुळं मी तुमच्याकडं आलो होतो. जर असं काही संकट आलं तर तुम्ही त्यावेळेस आमची आर्थिक मदत करा. मोहन, मी तर तुला पैसे तर नाही देणार. पैसे तर मी एवढे ठेवलेच नाही आहेत की मी तुझ्या मुलीच्या लग्नाला देऊ शकेल. ठीक आहे सरपंच, काही नाही. फक्त गावात जे पण मिस्त्रीचं काम असेल ते मला देत जा, तर मी खूप जास्त मेहनत करून पैसे जमा करल. तर पूर्ण गावाचं काम एकट्यानं केलं तर हा माझ्यापेक्षा जास्त श्रीमंत बनेल. मी याला ह्या कामामध्ये कधी मदत तर नाही करणार, पण एकट्यानं पूर्ण गावाचं काम करणं शक्य पण नाही आहे. आत्तासाठी याला हो म्हणतो. हो ठीक आहे, मी पूर्ण प्रयत्न करेल. धन्यवाद सरपंच, आता मी येतो. धन्यवाद. मोहन आपल्या घरी येतो आणि शालिनीला सगळं काही सांगायला लागतो. मला तर माहितीच होतं की हा सरपंच काहीच कामाचा नाहीये, फक्त बोलणं करू शकतो तो. सांगा, मुलगीच्या लग्नामध्ये काही पैशांची गरज पडली तर नाही दिला तर कसला सरपंच? आणि असं पण तर नाही आहे की आम्ही जे त्याच्याकडून जे पैसे घेणार ते परत नाही देणार. तू जरा धीर धर शालिनी. दुसऱ्याच्या स्वभावाशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये. जर त्यांना पैसे द्यायचे नसतील तर नका देऊ दे. त्यामध्ये आपल्याला बोलायची काही गरज नाहीये ना, कोणाकडे तक्रार करायची गरज आहे. मी उद्यापासून अजून जास्त काम करेल. पण असं तर तुमची तब्येत खराब होऊन जाईल हो. हे सगळं विचार करून काम नसतं होत. आता उद्यापासून मी काम करून रात्री उशिरा येईल. जास्त वेळ तर दुकानावरच असेल मी. अरे कुलदेवा, आपली कृपा दृष्टी बनवून ठेव आणि तुमची तब्येत पण बरी राहू. बस या आशीर्वादापेक्षा जास्त अजून काय पाहिजे मला मेहनत करायला. बाकी तू आणि भगवान तर बघतच आहेत. आता मी दुकानासाठी निघतो. ठीक आहे हो, लवकर घरी या. मोहन आपल्या दुकानामध्ये जातो आणि लाकडाचं काम करायला लागतो. मोहनकडे गावाकडून काही लोक काम करवण्यासाठी यायला लागतात. तेव्हा माधव नावाचा एक माणूस मोहनला दुरूनच बघत असतो आणि त्याच्याकडे जातो. अरे वा भैया, तुम्ही तर खूप मन लावून काम करता. तुम्ही कोण आहात? मी ओळखला नाही तुम्हाला. मी तर असंच गावातून जात होतो तर तुम्हाला मन लावून काम करताना पाहिलं, तर विचार केला काही वेळ थांबूयात. तुमचं बोलणं तर खूप गोड वाटत आहे आणि मला काम करायला प्रेरणा देत आहे आणि मी असंच काम करत राहू. 1 वर्षानंतर माझ्या मुलीचं लग्न आहे. जर तुम्ही वेळ काढून येऊ शकलात तर खूप जास्त कृपा होईल तुमची. का नाही, अवश्य. क्या या गावातील लोक तुम्हाला काम देत नाहीत का? नाही, असं काही नाही आहे.
जेव्हापासून गावात माहीत पडलंय मुलीचं लग्न आहे, लोकांनी आपोआप सगळे काम माझ्याकडे दिले आहेत. खूप छान. तर तुम्ही तुमचं काम करा, मी आता येतो. तुमच्या कामात व्यत्यय नाही आणणार मी. जी जी जी, मला तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं. असं समजा खूप जास्त उत्साह आला असेल माझ्यात. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा इथं येऊ शकता तुम्ही. ठीक आहे भैया, प्रणाम प्रणाम. असं बोलून माधव तिथून निघून जातो आणि मोहन आनंदात भरून परत आपलं काम करायला लागतो आणि आता 2 पट मेहनत करून काम करायला लागला. दिवसभर मेहनत केल्यानंतर तो आपल्या घरी जातो. अहो, आज तर तुम्ही खूप आनंदात दिसत आहात. बस असाच एक आज माणूस भेटला, त्याचा चेहरा बघून खूप बरं वाटलं. देव करो दररोज असंच व्हावं, रोज असे हसतमुख लोक माझ्यासमोर यावेत. अच्छा, तर त्यांना पण तुम्ही दिव्याच्या लग्नामध्ये बोलवला आहात? हो, बोलले तर आहेत येणारे. बाकी आज ज्याप्रमाणे काम झालं आहे, असं मी कितीही जरी काम केलं शेवटी एकटाच आहे ना, यामुळं पैसे जमा करणं खूपच अवघड जात आहे. अच्छा बाबा, हे लग्न तर खूप कष्टाचं काम वाटत आहे. नाही बाळा, अडचण कसली, हे तर माझं कर्तव्य आहे. काही महिने निघून गेले होते. मोहन लगनने आपल्या कामामध्ये लागलेला होता. त्याच्याकडे पैसे तर खूप जमा झाले होते, पण लग्ना एवढे अजिबात नाही. ह्याचमुळे तो परत सरपंचीच्या घरी जातो, त्यांच्याकडून मदत मागण्यासाठी. काय झालं मोहन, इथं कसं काय आलास तू आज? प्रणाम सरपंच, काही बोलायचं होतं तुमच्याशी. ऐकलं आहे तुझं काम खूप चांगलं चालू आहे, खूप पैसे कमवत आहेस तू, तर माझ्याकडे कसलं काम आलं तुझं? सरपंच, तुम्हाला तर माहिती येईल, गावातील लोक मला त्यांचे जवळचे सगळे कामं देतात. ह्यामुळं मी हे पैसे कमवू शकतोय. नाहीतर एवढे पैसे तर खूप वर्ष काम केलं तरी नसते भेटले. अच्छा, हे गावातील लोक पण मदत करतायत का तुला श्रीमंत बनायला? तुम्हाला गैरसमज झालाय. मला श्रीमंत बनवण्यासाठी नाही, माझ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा करण्यासाठी. आत्तापर्यंत लग्नासाठी पैसे नाही जमले? नाही सरपंच, नाही जमा झाले. दिवस रात्र काम करून पण जर असंच चालू राहिलं, जे पैसे जमलेत ते पण कामाला नाही येणार. सोबत कोणी काम करणारा पण नाही आहे. जर असता तर काही मदत झाली असती माझी. तर माझ्याकडे का आलायस हे पण सांग आता. तीच गोष्ट मी पहिल्यांदा तुम्हाला बोललो होतो, जर तुम्ही मला पैसे दिले असते. पैसे तर नाही देणार, गाववाल्याकडून काम घेत जा. ठीक आहे. असं बोलून मोहन तिथून आपल्या घरी निघून गेला. आला मोठा, मी याची मदत का करू? एवढंच नाही, याची अक्कल जागेवर आणावंच लागेल. नाहीतर असंच चालू राहिलं तर हा माझ्यापेक्षा जास्त श्रीमंत होईल. सरपंच जळणच्यामुळे पुऱ्या गावामध्ये आग लावायला लागतो, ज्याने लोक त्रस्त होऊन जातील आणि मोहनला एक पण काम ना भेटू आणि मोहन परत गरिबीमध्ये परत जाऊ. मोहनला अचानक एक स्वप्न पडतं, ज्यामध्ये माधव त्याला चौकावर ठेवलेली आपत्कालीन घंटीच्या जवळ बोलवतो. हे स्वप्न बघून मोहन उठून जातो. हे कसं स्वप्न बघितलं मी? काही दुर्घटना तर घडणार नाहीये ना? काय झालं हो? असं अचानक कसं काय उठला तुम्ही? माधव स्वप्नात येऊन आपत्कालीन घंटेजवळ इशारा देत होते. गाव खतऱ्यात तर नाहीये ना? मोहन आणि शालिनी तिथे चौकाकडे चलून जातात. मोहन त्या घंट्याला जोरजोरात वाजवायला लागतो. आता तर आग जास्त जोरात लागली पण नाही आहे, पण असं वाटतंय की प्रत्येक घरामध्ये कोणीतरी आग लावण्याचा प्रयत्न नक्की केला आहे. माहित नाही, जर ते स्वप्न आलं नसतं, नाहीतर आज इथं काय झालं असतं.
मोहनच्या इशारा केल्यानंतर सगळेजण आपल्या घराच्या बाहेर येऊन आग विझवून टाकतात आणि सगळेजण वाचून जातात. तेव्हा तिथे मोहनच्या समोर कुलदेवता प्रकट होतात. अरे माधव, तू माफ कर. कुलदेवता तुम्ही? कुलदेवता, प्रणाम प्रभू. माधवच बोलव मोहन. मित्र तर आहे मी तुझा. तू खूप चांगला करुणादायी माणूस आहेस. मी तुला 2च्या जागी 6 हात देतो. धन्यवाद प्रभू. पण 2च्या जागी 6 हात द्यायचं कारण माहीत पडेल? तुझ्या मुलीचं लग्न आहे आणि तिचं लग्न करणं खूप कठीण कार्य आहे. तुला तुझ्या कामावरचं प्रेम बघून तुला हे आशीर्वाद देतो. यामुळं तू एकाच टाइमला 6 लोकांचं काम करू शकशील. कुलदेव माधव, तुम्ही कृपा करून माझ्या मुलीच्या लग्नामध्ये नक्की उपस्थित राहा. त्यानंतरच मुलीचं लग्न पूर्णपणे साकार होईल प्रभू. मी तुला. असं बोलून कुलदेवता तिथून अंतर्ध्यान झाले. मोहन आणि शालिनी तिथून आपल्या घरी निघून जातात. सरपंच आणि बाकी गावाची लोक मोहनच्या दुकानाच्या बाहेर येऊन उभे राहिले आणि त्याचा हा रूप बघून आश्चर्यचकित होऊन जातात. अरे हे काय मोहन? मोहन, तुझे हे 6 हात कसे झाले? आणि हे काम तर असे करतात जसे सगळे एक सोबत काम करत आहेत. या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या दुकानावर. आजपासून तुम्हाला जे काही काम असेल निसंकोचपणे माझ्याकडे या. मी एकटा 10 लोकांच्या बरोबरीचं काम करू शकतो. ते सगळं तर ठीक आहे, पण हे झालं कसं? हे दिव्य हात आले कुठून? तुम्हाला तर माहीतच आहे काल रात्री कशी गावामध्ये आग लागली होती. कुलदेवता माझ्या स्वप्नामध्ये आले होते आणि मला सांगितलं चौकातील आपत्कालीन घंटा वाजवायची आहे आणि सूचित करायचंय सगळ्यांना. तर तो घंटा तू वाजवला होतास? हो. यावरच प्रसन्न होऊन कुलदेवताने, यालाच प्रसन्न होऊन ज्यानं मी 10 लोकांचं काम करू शकेल आणि मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा करू शकेल, तर तूच माझं कामामध्ये व्यथा आणलीस. तुमचं काम म्हणजे तुम्ही ती आग तुम्ही लावली होती? नाही, ते हे तर तुम्ही खूप वाईट केलं सरपंच. स्वतःच्या स्वार्थासाठी एवढ्या लोकांचं नुकसान करणं ठीक नाहीये. मोहन असं बोललाच होता की सरपंच तिथून पळून गेला. आता ही दुर्घटना होण्यापासून वाचली आहे. आता फक्त आपल्याला यांच्यावर निगराणी ठेवून यांना सरपंच पदावरून काढायचं आहे. याशिवाय तुम्हाला जे काम करवायचं आहे ते माझ्याकडून करून घेऊ शकता. ह्याच्यानंतर काहीच महिन्यामध्ये मोहनने आपल्या मुलगीचं लग्न केलं आणि माधवच्या रूपामध्ये कुलदेवताने ह्या लग्नामध्ये भाग घेऊन मोहन आणि त्याच्या कुटुंबाला सहप्रेम आशीर्वाद दिला.